नमस्कार, मी पूजा. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण गुंतवणुकीची उत्तम संधी वीकेंड होम या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत संतोष नाईक. संतोष नाईक हे दिशा डायरेक्टचे सीईओ आणि एमडी आहेत. वीकेंड होम म्हणजे नेमकं काय, ते कुणी विकत घ्यावं, त्याचे फायदे काय आहेत आणि वीकेंड होम घेताना कोणती काळजी घ्यावी यासारख्या अनेक प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही सुद्धा चर्चेत सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया आणि लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. संतोषजी, सगळ्यात आधी जी संस्थाच्या स्टुडिओत आपलं स्वागत. नमस्कार. आज आपण गुंतवणुकीची एक उत्तम संधी वीकेंड होम या विषयावर चर्चा करतोय. मला वाटतं माझ्याबरोबर प्रेक्षकांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल की वीकेंड होम म्हणजे नेमकं काय. वीकेंड होम किंवा सेकंड होम आपण ज्याला म्हणतो, म्हणजे प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की शहरापासून दूर निसर्गरम्य वातावरण आपला एक छोटासा बंगला किंवा छोटंसं घर असावं, जिकडे आपण वीकेंड म्हणजे शनिवार रविवारी जाऊ शकतो किंवा सुट्टीच्या वेळी जाऊ शकतो आणि आपला वेळ आपल्या फॅमिली बरोबर घालवू शकतो. याला साधारण वीकेंड होम किंवा सेकंड होम म्हणतात. आणि माझ्या मते फार पूर्वीपासून म्हणजे राजे महाराजांपासून ही आपली वीकेंड होमची संकल्पना आहे. म्हणजे पूर्वी राजे किंवा जे मुघल सम्राट असायचे ते उन्हाळ्याच्या वेळी आपल्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आपल्या महालात वगैरे राहायचे. तर ही परंपरा खूप मोठी आहे. त्याच्यानंतर ही परंपरा श्रीमंत लोकांनी थंड हवेच्या ठिकाणी, जसं माथेरान आहे, लोणावळा आहे, अशा ठिकाणी त्यांनी बंगले बांधायला सुरुवात केली. तर ही एक माझ्या मते एक शेकडो वर्षांपासून वीकेंड होमची संकल्पना आहे. नक्कीच. जसं तुम्ही म्हणताय की शेकडो वर्षांपासून जवळजवळ ही वीकेंड होम किंवा सेकंड होमची संकल्पना आलेली आहे. तर भारतात साधारण ही कन्सेप्ट कधीपासून आली, त्याचा अंदाज तुम्हाला आहे का, काय सांगू शकता? मी तेच म्हटलं की म्हणजे जे राजे महाराजे होते किंवा मुघल सम्राट होते, आता समजा जयपूरला उदयपूरला लेक पॅलेस हा जो होता तो वीकेंड होम म्हणजे उन्हाळ्यात जाऊन तिकडे राहण्यासाठी होता. तर ब्रिटिश लोक जेव्हा होते ते माथेरानला त्यांनी बऱ्यापैकी आपल्यासाठी वीकेंड होम्स बांधली होती. तर माझ्या मते हजारो वर्षापूर्वीची परंपरा भारतात सुद्धा आहे. नक्की. वीकेंड होम कुणी खरेदी करावा, कशा पद्धतीनं खरेदी करावा आणि काय फायदे आहेत त्याचे? वीकेंड होमचे बरेच फायदे आहेत. म्हणजे गेल्या 9 वर्षापासून आम्ही ह्या वीकेंड होमच्या व्यवसायात आहोत. आम्हाला साधारण 5 कारणं आढळली की लोक वीकेंड होम का विकत घेतात. तर पहिला म्हणजे एक वीकेंड होम जेव्हा घेतो किंवा बंगला घेतो तेव्हा तो माणूस यशस्वी आहे असं एक समाजात रूढ निर्माण होतो. म्हणजे मी यशस्वी आहे म्हणून मी माथेरान किंवा महाबळेश्वर किंवा अलिबागला वीकेंड होम घेऊ शकलो. तर थोडक्यात म्हणजे इट्स अ सिम्बॉल ऑफ सक्सेस. वन्स यू अराइव्ह इन लाईफ यू बाय अ वीकेंड होम. दुसरं आम्हाला कारण आढळलं की प्रत्येक माणसाला आज जेव्हा आपण शहरात राहतो तेव्हा धकाधकीचं जीवन असतं. सकाळी आपण ऑफिसला जातो, रात्री उशिरा येतो, तर आपल्याला फॅमिली बरोबर वेळ स्पेंड करता येत नाही शहरामध्ये. तर वीकेंड होम लोक घेतात की जिकडे ते सुट्टीच्या दिवशी किंवा वीकेंडला जाऊन आपल्या फॅमिली बरोबर वेळ स्पेंड करू शकतात. हे दुसरं कारण. तिसरं कारण, आपल्याला खूप हॉबीज असतात. म्हणजे गार्डनिंग असतं, फिशिंग असतं, ट्रेकिंग असतं, त्याच्यासाठी आपण वेळ देऊ शकत नाही. वीकेंड होमचा एक तिसरा फायदा आहे की तुम्ही जाऊन तिकडे आपल्या ज्या हॉबीज आहेत त्या नर्चर करू शकता. चौथं महत्वाचं म्हणजे जो आपला विषय आहे इन्व्हेस्टमेंट. म्हणजे रिअल इस्टेट इज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट आणि वीकेंड होमची इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात उत्तम आहे असं आम्हाला वाटतं. आणि पाचवं जे आम्हाला गेल्या 2 वर्षात आढळून आलं ते कारण म्हणजे खूप जणांना रिटायर झाल्यावर मुंबईत किंवा पुण्यात किंवा मेट्रोमध्ये राहायचं नसतं. तर त्यांना अशा ठिकाणी राहायचं असतं की जे शहराच्या सुद्धा जवळ असेल. तर रिटायरमेंटमध्ये रिटायर झाल्यानंतर ते तिकडे राहू शकतात आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा ते शहरात येऊ शकतात. तर ही 5 कारणं आम्हाला गेल्या 8 वर्षात आढळली आणि या 5 कारणांमुळेच लोक बऱ्यापैकी आता वीकेंड होमचा विचार करू लागले आहेत. नक्कीच. वीकेंड होम विषयी तुम्ही सांगितलं, मात्र तुम्ही दिशा डायरेक्टचे एमडी आणि सीईओ आहात. तर दिशा डायरेक्ट विषयी थोडंसं सांगाल आणि त्यानंतर दिशा डायरेक्ट कडून सुद्धा वीकेंड होम दिलं जातं. तर ती काय प्रोसेस आहे त्याबद्दल सुद्धा थोडक्यात. गेल्या 9 वर्षापासून आम्ही या व्यवसायात आहोत. जेव्हा आम्ही 2003-04 साली पहिला प्रकल्प सुरू केला तेव्हा मला असं आढळलं की फक्त श्रीमंत लोक वीकेंड होम घेतात. म्हणजे तेव्हा घरात वीकेंड होमच्या किमती साधारण 50 लाख 70 लाख अशा होत्या. आणि आम्हाला असं रिसर्चमध्ये आढळलं की मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा वीकेंड होमचं खूप अट्रॅक्शन आहे. पण निव्वळ बजेटमुळे किंवा खूप बजेट असल्यामुळे ते वीकेंड होम विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे दिशा डायरेक्टनी हा पहिला पायंडा पाडला
बोला की 10 लाखापासून तुम्ही वीकेंड होम घेऊ शकता. आणि वीकेंड होमचे विविध पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत. जसे प्लॉट्स आहेत, बंगलोज आहेत, रो हाऊस आहेत, स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत, विलाज आहेत. असे आम्ही वेगवेगळे पर्याय लोकांना उपलब्ध करून दिले. आणि सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे गेल्या 8 वर्षात जवळजवळ आम्ही 9,000 ग्राहकांना वीकेंड होम दिलेली आहेत. आम्ही जवळजवळ 33 प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. आमच्या महाराष्ट्रभर शाखा आहेत आणि आमचं एक ऑफिस दुबईला आणि एक ऑफिस न्यूयॉर्कला सुद्धा आहे. तसा विस्तार दिशा डायरेक्टचा आहे. आपण वीकेंड होम किंवा सेकंड होम विषयी इतकं बोलतोय, मात्र वीकेंड होम घेण्यासाठी किंवा सेकंड होम घेण्यासाठी कोणती महत्वाची अशी ठिकाणं आहेत का की जिथे घेतल्यावर आपल्याला जास्त फ्रेश वाटू शकतं? फ्रेश म्हणजे आज बऱ्यापैकी आज जिकडे उत्तम वातावरण आहे किंवा निसर्गरम्य ठिकाणं अशी बरेच आहेत. म्हणजे पूर्वी लोक महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळी, पंचगणी याच, पण तिकडे आज जागेच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की वीकेंड होम सुद्धा काही कोटींच्या घरात केलेल्या आहेत. तर आता काही नवीन वीकेंड डेस्टिनेशन किंवा सेकंड होम डेस्टिनेशन उदयाला आलेली आहेत. आम्ही एक 2004-05 साली एक तळेगाव एक डेस्टिनेशन म्हणून प्रशांत दामलेंना घेऊन एक प्रमोट केलं आणि ते खूप सक्सेस झालं. म्हणजे फक्त तळेगावमध्ये तिकडे हवा उत्तम आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. जवळजवळ 2000 सेकंड होम्स आम्ही तळेगावमध्ये विकली. आणि आता जी डेस्टिनेशन जी उदयास येत आहेत ते अलिबाग हे खूप मोठं डेस्टिनेशन आहे. वाडा मुंबई अहमदाबाद हायवेवर हे एक चांगलं डेस्टिनेशन आहे. मुंबई नाशिक हायवेवर शहापूर, मुंबई अहमदनगर हायवेवर मुरबाड आणि मुंबई कोकण हायवेवर रोहा अशी एक 5 डेस्टिनेशन्स खूप मोठ्या प्रमाणात वीकेंड होम मध्ये आहेत. वीकेंड होमकडे फक्त गुंतवणुकीचा पर्याय म्हणून लोकांनी पाहावं का? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट म्हणजे कुठची रिअल इस्टेट मधली इन्व्हेस्टमेंट आपण एक म्हणतो की लँड कॅन नॉट बी क्रिएटेड, म्हणजे लँड किंवा जागा ही खूप मर्यादित आहे. त्यामुळे जागेमधली म्हणजे तुम्ही कुठची इन्व्हेस्टमेंटचा एक इतिहास किंवा हिस्ट्री बघितली की जागेतली गुंतवणूक ही सगळ्यात उत्तम गुंतवणूक. म्हणजे समजा एक 50 वर्षापूर्वी मुंबईत एक 10,000 स्क्वेअर फीट जागा कोणी घेऊन ठेवली असती तर आज त्याचे करोडो रुपये मुंबईत येऊ शकतात. तर तरी मला असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट ही आहेच, पण इन्व्हेस्टमेंट सोडून सुद्धा त्यातले बरेच फायदे आहेत. जसं मी सांगितलं की तुम्ही फॅमिली बरोबर जाऊन टाइम स्पेंड करू शकता, तुमच्या हॉबीज नर्चर करू शकता, तुमचे रिटायरमेंट होम म्हणून तुम्ही त्याचा ऑप्शन्स घेऊ शकता. तर वीकेंड होम घेण्याचे इन्व्हेस्टमेंट सोडून सुद्धा बरेच फायदे आहेत. नक्कीच. वीकेंड होम घेताना किंवा सेकंड होम घेताना कोणती काळजी घ्यायला हवी आणि काय करायला हवं, म्हणजे कुठल्या प्रोसेसने नेमकं तिथे जायला हवं? माझ्या मते 3 मुद्दे ह्याच्यात खूप, म्हणजे 3 गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पहिल्यात सगळं म्हणजे तुम्ही वीकेंड होम का घेता, म्हणजे कारण काय आहे. म्हणजे वेदर इट्स इन्व्हेस्टमेंट आहे की तुम्हाला फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करायचा आहे की तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी राहायला आवडतं. तुमची कारणं म्हणजे सगळेजण वीकेंड होम घेतात म्हणून मी घेतोय हे कारण चुकीचं आहे. रम्य ठिकाणी राहायला आवडतं. तुमची कारणं म्हणजे सगळेजण वीकेंड होम घेतात म्हणून मी घेतोय हे कारण चुकीचं आहे. म्हणजे सगळ्यात तुम्ही विचार करायला तुम्ही का वीकेंड होम घेताय. नंतर आम्हाला असं आढळलं की तुम्ही वीकेंड होम जे घेतात ते साधारण 2 ते 2.5 तासाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर असावं. म्हणजे उद्या वेळ आली तर तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ शकता किंवा शुक्रवारी संध्याकाळी जाऊन तुम्ही सोमवारी सकाळी परत येऊ शकता. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की लिगल गोष्टींचा, म्हणजे आज जवळजवळ 100 ते 200 प्रकल्प आज वीकेंड होमचे मुंबई आणि पुण्याच्या आसपास आहेत. त्याची जे लिगल क्लिअरिटी आहे, म्हणजे आज आपण शहरापासून जेव्हा प्रकल्प सुरू करतो तेव्हा त्याच्या परमिशन्स आलेले आहेत की नाही, त्याचं नॉन ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट आलेले आहे की नाही, तर लिगल गोष्टींची तुम्ही पडताळणी करायला हवी. दुसरं म्हणजे वीकेंड होम आज शहरापासून दूर असल्यामुळे तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तिकडे कनेक्टिव्हिटी, रोड किंवा रेल्वे कनेक्टिव्हिटी व्यवस्थित आहे की नाही, तिकडे बेसिक जे आपल्याला गरजा असतात म्हणजे पाणी पुरवठा किंवा इलेक्ट्रिसिटी ही आहेत की नाही, आणि प्रोजेक्ट चांगलं जर डेव्हलप व्हायचं असेल तर डेव्हलपरचं जर रेप्युटेशन आहे, म्हणजे त्या डेव्हलपरने पूर्वी किती प्रकल्प पूर्ण केलेले आहेत, त्याचे किती ग्राहक आहेत, तर ह्या गोष्टींचा सगळा विचार करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही वीकेंड होम का घेता, तुमच्या गरजा काय आहेत, दुसरं त्या लिगॅलिटीज पूर्ण व्हायला पाहिजेत, तिसरं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं आणि प्रोजेक्टच्या आसपासचं, आणि डेव्हलपरचं रेप्युटेशन, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मला वाटतं एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. पाहत रहा झी 24 तास. भैया ये दीवार टूटने क्यों नहीं है?
टूटेगी कैसे? अंबुजा सीमेंट से जो बनी है, अंबुजा सीमेंट। गोवाचा मजा हवा तर आठाणे जास्त किंवा 4 आण्याचा मसाला. गोवा 1000 आता 2 रुपयात. कारण मर्दपणा आठाण्यात विकला नाही जात भाऊ. एक चानस मिळाला पाहिजे हो मला. मला एक चानस दे ना. आज काहीतरी तुफानी करूया. आज काय तुफानी करूया, आज काय तुफानी करूया, आज काय तुफानी करूया, आज काय तुफानी करूया. मस्त प्लॅन होता. 30 मिनिटांचा रस्ता 3 मिनिटांचा केला. आणि उद्या उद्या काहीतरी जास्त तुफानी करूया. आज काय तुफानी करूया. बड़े दादाजी, मेरा फ्रेंड विक्की कहता है. क्या कहता है? गर्मियों में अंडे नहीं खाते. गलत बात. अंडे नहीं खाओगे तो गर्मियों में एनर्जी और ताकत कहाँ से लाओगे? बोलो उसको. सर्दी हो या गर्मी, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे अंडे. चला लपूया. सकाळी 4 वाजता कॉईल संपल्यानंतर निघूया. कॉईल संपली. कॉईल संपल्यानंतर ही पावर. आता आली आहे नवीन मॉर्टिन मॅक्स पॉवर कॉईल. यात आहे शक्तिशाली BFN ऍक्टिव्ह, ज्याचा प्रभाव राहतो कॉईल संपल्यानंतरही. नवीन मॉर्टिन मॅक्स पॉवर कॉईल. अनाथ असले तरी निश्चयावर ठाम आहे. माझी ओळख मी स्वतः घडवणार. जातीपातीच्या तकलादू बंधनांना झुगारून माझं प्रेम मी मिळवणार. आजोबांचा बिझनेस मी पुढे नेते. रिक्षा चालवणे त्यात चुकीचं काय? साम टीव्हीवरील 3 सक्षम नायिकांच्या 3 लोकप्रिय मालिका. कादंबरी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता. जन्मगाठ सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता. रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता. फक्त साम टीव्हीवर. लंच रेडी. स्टॅच्यू. हे घे ना. आनंदाच्या मध्ये जेव्हा कंबरदुखी येते तेव्हा मूव्हचे 4 ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आणि प्रेमानं केलेलं मालिश कामी येतं. स्टॅच्यू. मूव्ह आहापासून आहापर्यंत. सिर्फ रिलायंस 3G का ब्लू बॉट देता है आपको सीमलेस डायरेक्शंस. गूगल मैप्स पर एंड्रॉइड और रिलायंस अपनाइए फास्टेस्ट 3G और 1 GB फ्री डेटा के लिए. बी ब्लू, इट्स सिंपली बेटर. रिलायंस. रागडी या मी ट्राय करू का? एनी टाइम. थँक्स. दोस्ती में नो थँक्स. बरोबर. मिशन दोस्ती.com 28 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त साम टीव्हीवर. स्त्री भ्रूण हत्यांनी परळी बदनाम. कायदा धाब्यावर बसवूनही डॉक्टर सुदाम मुंडे मोकाट. हॉस्पिटल सील झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ही एक प्रकरणात तिथे चालू आहे. झी 24 तास कडून मुंडे दाम्पत्याचा पर्दाफाश. नोटीस देऊन त्यांना या बिल्डिंगमध्ये हा व्यवसाय करण्यासाठी बंदी घातली. बंदी घालण्यावर त्यांना आदेश दिले. पोलिसला आदेश देऊन त्याचं हॉस्पिटल सील केलेलं आहे. अखेर सरकार हल्लं, हॉस्पिटल सील झालं. स्त्री भ्रूण हत्या विरोधात झी 24 तासच्या लढ्याला यश. झी 24 तास इम्पॅक्ट. हितगुज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गुंतवणूक एक उत्तम पर्याय वीकेंड होम मध्ये आहे, याविषयी आपण चर्चा करतोय. तुम्ही सुद्धा चर्चेत सहभागी व्हा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. संतोषजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला वीकेंड होम विषयी बरंच काही सांगितलं. मात्र सांगाल की मुंबई पुण्यात काय स्थिती आहे? मुंबई आणि पुणे ही 2 सगळ्यात म्हणजे भारतातली मोठी शहरं म्हणता येईल आणि पुणे हे खूप वेगाने विकसित होत आहे. तर आम्ही एक 4 वर्षापूर्वी एक रिसर्च केला होता की वीकेंड होमला साधारण काय मागणी राहील किंवा काय डिमांड राहील. तेव्हा आम्हाला असं आढळलं की मुंबई आणि पुणे या 2 शहरांमध्ये जवळजवळ 2 लाख वीकेंड होम किंवा सेकंड होम्सची डिमांड आहे. तर आम्ही अजून अधिक रिसर्च केला, त्याच्यावर असं आढळलं की हे इतके डिमांड असण्याचं कारण काय आहे. तेव्हा मला असं आढळलं की आज जे कपल्स आहेत किंवा जे तरुण पिढी आहे ते नवरा आणि बायको दोघे काम करत असतात. त्यामुळे त्यांचं इन्कम जे डिस्पोजेबल इन्कम आहे ते बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे त्यांचं पहिलं घर खूप लवकर होतं. त्याचे होम लोन्स
जे असतात ते लवकर देऊन पूर्ण होतात आणि एक बऱ्यापैकी त्यांच्याकडे सेव्हिंग असतं आणि मग ते सेव्हिंग असल्यावर दुसरा पर्याय काय आहे, मग शेअरमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट केली, थोडी सोन्यामध्ये केली, तरी सुद्धा जे असतात त्याच्यामुळे काय करायचं. आणि रिअल इस्टेट हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असल्यामुळे एक सगळ्या दृष्टीने लोक, जी तरुण पिढी आहे किंवा साधारण आम्हाला असं आढळलं की 25 ते 40 या वयोगटातील जे कपल्स किंवा जी माणसं असतात ती जास्त वीकेंड होम घेतात. त्यामुळे मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये आसपास आज जवळजवळ 100 प्रकल्प आहेत आणि या सगळ्या प्रकल्पांना डिमांड असण्याचं कारण हेच की खूप डिमांड, जे मी म्हटलं की 2 लाख वीकेंड होम्सचं डिमांड आज आहे. तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो या वीकेंड होमसाठी? आमची जी वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट जे दिशा डायरेक्ट आम्ही करतो तेव्हा त्या लोकेशनचा किंवा त्या प्रोजेक्टचा खूप स्टडी करून आम्ही प्रत्येक प्रकाश करतो आणि प्रत्येक प्रोजेक्ट हे वेगळं असेल दुसऱ्या प्रकल्पापेक्षा आम्ही हे बघतो. काही उदाहरणं मी देऊ शकेन. आम्ही एक 4-5-6 वर्षापूर्वी एक मँगो विलेज म्हणून एक प्रकल्प केला. जेव्हा आम्ही त्या जागेवर गेलो तेव्हा एक 3 ते 4 हजार आंब्याची झाडं होती ज्याला आंबे लागले होते. तर आम्ही असं केलं की एक छोटं गावाकडचं घर असं छोटंसं आम्ही बनवलं आणि एक 3 ते 4 हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आणि छोटं विलेज होम असं करून मँगो विलेज असं त्या प्रकल्पाला नाव दिलं. त्यामुळे प्रत्येक प्लॉटमध्ये 10 ते 12 आंब्याची झाडं जी मोठी आहेत म्हणजे तुम्ही स्वतःच्या झाडावरची आंबे घेऊ शकतात आणि ते प्रोजेक्ट खूप सक्सेसफुल झालं. तळेगावला आम्ही एक प्रकल्प केला होता संस्कृती नावाचा, जो जिकडे प्रशांत दामलेंनी स्वतः वीकेंड होम घेतला होता. तिकडे आम्ही महाराष्ट्रीयन संस्कृती या दृष्टीने आम्ही तो प्रकल्प केला होता. प्रत्येक प्रकल्प हा एक वेगळा असतो. आता जे प्रकल्प आमचे चालू आहेत जे वेलनेस सिटी आहे, तो वेलनेस या संकल्पनेवर म्हणजे वेलनेस ऑफ माइंड, बॉडी अँड सोल असं आम्ही म्हणतो, त्याच्यावर तो आधारलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रतिसाद जो आहे तो मिळतो. एक तर प्रत्येक प्रकल्प हा वेगळा आहे. नंतर आम्ही जेव्हा तो प्रोजेक्ट लॉन्च करतो ते खूप रिझनेबल रेट म्हणजे आमचं जे प्राइसिंग आहे ते व्हॅल्यू फॉर मनी आम्ही म्हणतो. म्हणजे आज शहरांमध्ये जागेच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत की आज शहरामध्ये तुम्हाला वीकेंड होम रिअल इस्टेटमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट ही 1 कोटीची लागते. पण आज वीकेंड होम किंवा दिशा डायरेक्टमध्ये जेव्हा ग्राहक येतो तेव्हा ते 10 लाखापासूनचे पर्याय त्यांना उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की दिशा डायरेक्ट हे ग्राहकाला लक्षात ठेवून म्हणजे जो मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय ग्राहक आहे त्यांना लक्षात ठेवूनच आपल्या प्रोजेक्टची आखणी करतो. तुमचे प्रकल्प कुठे कुठे सुरू आहेत? तुम्ही जी 5 ठिकाणं सांगितली त्यामधले कुठले कुठले प्रोजेक्ट तुमचे तयार आहेत किंवा सुरू झालेले आहेत याबद्दल काय सांगा? हो, मी मगाशी सांगितल्यामुळे आम्ही जवळजवळ 33 प्रोजेक्ट पूर्ण केले. जवळजवळ 9,000 आमचे ग्राहक आहेत आणि आता आमचे जवळजवळ 15 प्रोजेक्ट सध्या चालू आहेत. आम्ही डेस्टिनेशन्स निवडतो, ज्या डेस्टिनेशन्सचा स्टडी किंवा रिसर्च करून त्या डेस्टिनेशनमध्ये काय विकलं जाईल, ग्राहकांना काय तिकडे हवंय याचा विचार करून आम्ही प्रकल्प करतो. तर अलिबागमध्ये आम्ही स्टुडिओ अपार्टमेंट्स आणि विलास करतो आहोत. कारण अलिबाग माझ्या मते हे खूप झपाट्याने विकसित होणार म्हणजे माझ्या मते 3 ते 4 वर्षात ते सबब होईल मुंबईचं, इतपत त्याची प्रगती होईल. नंतर मुंबई नाशिक हायवेवर जे शहापूर आहे जे ठाण्यापासून अगदी 40-45 किलोमीटर आहे, तिकडे आमचं वेलनेस सिटी आणि सुवर्ण विलास असे एक प्लॉटचा आणि एक बंगलोचा प्रोजेक्ट आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर आमचा रेझो विला जो एक लक्झरी विलास चा प्रोजेक्ट आहे. हा सगळ्यात मोठा आमचा प्रोजेक्ट आहे जो 82 एकरवर असून तिकडे एक 12 एकरचा लेक आमच्या प्रोजेक्टमध्ये आहे. त्याच्यामुळे तो एक लक्झरी विला प्रोजेक्ट आमचा आहे. आणि रोह्याला आम्ही आता प्लॉट्स आणि विला अशी स्कीम केलेली आहे. त्यामुळे जर वेगवेगळे प्रकल्प बघितलात तर तुम्हाला 10 लाखाचे प्लॉट्स अवेलेबल आहेत, 20 ते 30 लाखाचे स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत, 40 ते 50 लाखाचे बंगलो आणि विलास, अशी पूर्ण रेंज तुम्हाला आमच्याकडून मिळेल. नक्कीच. मला वाटतं याविषयी चर्चा करूया. पुन्हा एकदा विश्रांतीची वेळ झाली. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये लगेचच भेटूया. पाहत रहा झी 24 तास. जुन्या आयुष्यात फिट होण्यासाठी स्टार्ट हेल्दी स्नॅकिंग. स्विच टू रिअल ऍक्टिव्ह फायबर प्लस मेड फ्रॉम 100% फ्रूट ज्यूस. हा समृद्ध आहे फायबरच्या गुणांनी. रिअल ऍक्टिव्ह फायबर प्लस. स्नॅक हेल्दी, स्टे फिट. चला लपूया, सकाळी 4 वाजता कॉईल संपल्यानंतर निघूया.
कॉईल संपली. कॉईल संपल्यानंतर ही पॉवर. आता आली आहे नवीन मॉर्टिन मॅक्स पॉवर कॉईल. यात आहे शक्तिशाली BFN ऍक्टिव्ह ज्याचा प्रभाव राहतो कॉईल संपल्यानंतरही. नवीन मॉर्टिन मॅक्स पॉवर कॉईल. पावडरचा सोडा तुमच्या स्पेशल कपड्यांच्या धाग्यांना कमजोर बनवतो. गोदरेज इझीचा pH न्यूट्रल फॉर्म्युला स्पेशल कपड्यांना ठेवतो 5 पट जास्त सुरक्षित. इझी स्पेशल कपडे स्पेशल घे. धन्य ही पुण्यनगरी अवघ्या महाराष्ट्राची शान. धन्य ही पुण्यनगरी अवघ्या महाराष्ट्राची शान. जी परंपरेने सजली तरी नाविन्याची खाण अवघ्या महाराष्ट्राची शान. धन्य ही पुण्यनगरी अवघ्या महाराष्ट्राची शान. स्वर्गचे मोती धनसंपत्ती, स्वर्गचे मोती राजकीय प्रगती, स्वर्गचे मोती व्यवसायास गती, स्वर्गचे मोती सौंदर्यवती, स्वर्गचे मोती मनशांती, स्वर्गचे मोती असल मोती. मैं सनी को शुरू से ही कहता था इसमें छुपाने की क्या बात है. टॉनिक, तेल, दवाइयाँ, होनी को कौन टाल सकता है. बट थैंक्स टू हेयर गेन होनी टल गए. लिव ऑन हेयर गेन 15 दिनों में बालों का गिरना कंट्रोल करे, फिर बाल उगाएं तेजी से. लिव ऑन हेयर गेन, प्रूवन हैप्पीनेस. रागिणी लिफ्ट या मी ट्राय करू का. एनी टाइम. थँक्स. दोस्ती में नो थँक्स. बरोबर. मिशन दोस्ती.com 28 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त साम टीव्हीवर. नवीन ट्रीट. क्वेश्चन विचारू, आन्सर नाही माहित तर तुझा ट्रीट माझा. हा झेब्रा व्हाईट वर ब्लॅक की ब्लॅक वर व्हाईट स्ट्राइप्स. ब्लॅक स्ट्राइप्स नो व्हाईट स्ट्राइप्स. आइन्स्टाईन लेफ्ट कोणता राईट कोणता. लुकिंग क्रीमी, टेस्टिंग आईस्क्रीमी. आली आहे ट्रीटची सर्वात मोठी ट्रिक. क्रीमी ट्रीट मध्ये आईस्क्रीमी मजा. सांग हे काय. क्रीमी आईस्क्रीम. क्रीमी विचार करत रहा आइन्स्टाईन. हितगुज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षकांचा आपल्याला प्रश्न येतोय. काय प्रश्न आहे जाणून घेऊया. गौतम भुजबळ बोलतायत पुण्याहून. गौतम बोला. मी गौतम भुजबळ बोलतोय. बोला गौतमजी. तुमची साईट कुठं चालू आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये साईट कुठे चालू आहे. पुण्याच्या आसपास आमच्या 2 साईट्स आहेत. एक पुण्यामध्ये साईट कुठे चालू आहे. पुण्याच्या आसपास आमच्या 2 साईट्स आहेत. एक तामिनी घाटात एक लँडमार्क मेडोज म्हणून आमचा एक प्रकल्प आहे. तो प्लॉटचा प्रोजेक्ट आम्ही करतो आहोत. आणि पुण्याहून आम्ही हे आढळलं की पुण्यातल्या लोकांना कोकणाचं खूप अट्रॅक्शन आहे. त्याच्यामुळे रोहा आणि अलिबाग या ठिकाणी मी पुण्यातल्या ग्राहकांना सांगेन की तिकडे त्यांनी वीकेंड होमसाठी इन्व्हेस्ट करा. नक्कीच. आपल्याला अजून एक प्रश्न येतोय. काय प्रश्न आहे जाणून घेऊया. बीडहून बोलतायत. बीडहून विजय बोलताय. विजय बोला. प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. या प्रकल्पाचा साधारणतः लोकांना किती टक्के फायदा होईल. नक्कीच. प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. वीकेंड होमचा लोकांना साधारण किती टक्के फायदा होऊ शकतो. रिअल इस्टेट मधली गुंतवणूक ही तुम्ही शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म अशी करू शकता. तरी साधारण असा ट्रेंड लक्षात आला आहे गेल्या 8 ते 9 वर्षात की साधारण 15 ते 20% पर वर्षी इन्व्हेस्टमेंटची वृद्धी किंवा वाढ होऊ शकते वीकेंड होम मध्ये इन्व्हेस्टमेंट. तुम्ही काय सांगाल लोकांनी वीकेंड होम मध्ये काय इन्व्हेस्ट करा. बरीच कारणं आहेत. म्हणजे प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी असतात. इन्व्हेस्टमेंट हे कारण आहेच. कारण आज रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे शहरात इन्व्हेस्ट करणं मध्यमवर्गीय लोकांना खूप कठीण झालेलं आहे. त्यामुळे जे वीकेंड होमचे 10 लाखापासून किंवा पर्याय आहेत त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. दुसरं मी म्हटल्याप्रमाणे रिटायरमेंट होम म्हणजे तुम्ही आज शहरामध्ये राहता, एक
छोट्या 1 किंवा 2 BHK मध्ये, पण तुम्ही त्याच किमतीत एक शहराच्या बाहेर मोठा बंगला, ज्याला अंगण असेल किंवा प्लॉट असेल, त्याच्यामुळे तुम्ही रिटायर होम म्हणून त्याचा उपयोग करू शकता. फॅमिली बरोबर किंवा आपल्या मित्रमंडळींबरोबर तुम्हाला वेळ घालवायचा असेल निसर्गरम्य ठिकाणी, तर तिकडे तुम्ही जाऊ शकता. तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग जर विचार केलात तर वीकेंड होम हा एक उत्तम पर्याय आहे रिअल इस्टेट मधल्या गुंतवणुकीसाठी. नक्कीच तुम्ही इथे आलात आणि या विषयावर इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हितगुज या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. एक पाऊल पुढे.